करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भवसिंधू जन्मोनिया कुडी वाचे स्मरा राम तरा हातीने मारनिशी तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भवसिंधू तुका म्हणे कोटी कुडीते पुण्यित भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भवसिंधू विठ्ठला माझ्यावर दबावाचे तुकाराम कारण इथे कीर्तनकार असा आहे कीर्तनकार समजत आहे ना हा असू द्या कारण इथं गायक वादक सर्व उत्कृष्ट मंडळी आहे आणि मी अगोदर सांगितलं सकाराम बाबाला मी एक शहीर माणूस आहे तमाशातला त्याच्यामुळं आम्हाला ती अगोदरच लाईन वेगळी लागली रमेश बाबाला माहीत आहे आणि म्हणून अशा माध्यमातून सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भवसिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम तरा हातीने मारनिशी तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भवसिंधू तुका म्हणे कोटी कुळीचे पुण्यित भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भवसिंधू महायुगे पीठे तटे भीमारत्यम वर पुंडरिकाये दातु मुनेंद्रे समागते तिष्ठम तमानंदम कंदम प्रभ्रमलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संततिया संततिया दाने कधे दान करो चंद्र 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 दाने कधे दान करो बाबा जी सद्गुरु दास तुका
प्रथम म्हणा दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूपा गणेशू केलिया स्मरण होय सकळ विधीच्या अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोन्या नमो ज्ञानेश्वरा 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 देव उधारा समन देवा देव उधारा समन देवा देव उधारा समन देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने जननी देवाची नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने त्रिभुवन पावने नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदाहरण सुपर्ण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन आधात्रिया जननी देवाच्या ओम नमो सद्गुरु निर्गुणाम बैसोनी माझी आसनाम पारणाही तव गुण हरिगुण वर्णावयाम प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गोकुळ म्हणण्याऐवजी गोकुळ म्हणावं लागेल. काय गोकुळ म्हणण्याऐवजी गोकुळ म्हणावं लागेल. कारण जरी पावसाने हाजरी लावली तरी पण उपस्थिती भरपूर आहे. म्हणून माईबाप की जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये वर्णन करून सांगतात की सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची. आज पाऊस पडला तुम्हाला वाटायला पाहिजे होता घरी झोपून घ्या काही गरज नाही. परंतु पाऊस जरी पडून सुंदर असं भोजनाचा कार्यक्रम करून उपस्थित आहात म्हणून तुमचा मला वाटतं खूप खूप धन्यवाद. आणि या माध्यमातून तुकोबराय वर्णन करून सांगतात की सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाच्या. म्हणजे सांगण्याची काही गरज नाही. तुमच्या कंठामध्ये नाम आहे म्हणून तुम्ही इथं आहेत. मग तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भव सिंधू. तुकोबराय सांगतात जर तुम्ही त्या भगवंताच्या नामाचं चिंतन जर केला तर निश्चित तुमच्यावर आलेला संकट टळल्याशिवाय राहणार नाही. काय आलेला संकट टळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भव सिंधू. आणि जन्मोन या कुळी ज्या कुळामध्ये जन्माला आलोय तुकोबराय सांगतात ज्या कुळामध्ये जन्मोन या कुळी वाचे स्मरा राम. मग जन्माला कशासाठी आलोय काय करायचं आहे थोडस पुढे विचार करू आपण त्यात. आणि म्हणून की जन्मोन या कुळी वाचे स्मरा राम धरा हचिने महारणीशी. तुका म्हणे कोटी कुळी ते पुण्यित भावे गाता गीत विठोबाचे विठ्ठल 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 स्थळ श्री क्षेत्र हनुमान मंदिर गोकुळ तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक. मिती चैत्र शुद्ध 15/2/1948 गुरुवार दिनांक 2/4/2026 ते रविवार 5/4/2026 पर्यंत. आणि असा हा नाम यज्ञ मला वाटतं कार्यक्रमाचे जे सगळ्या काही गोष्टीचा रूपरेषा असेल, कार्यक्रमाचं नियोजन, कार्यक्रमाची मांडणी, सगळे काही जी उपस्थिती मला वाटतं
या ठिकाणी आपल्या सुरगाणा तालुक्याचा वैभव म्हणून सकाराम महाराज यांनी सुंदर असं नियोजन करून आणि ह्या कार्यक्रमासाठी मला वाटतं सर्वांचंच नाव मला काही माहीत नाही, परंतु त्यांची जी मैफल आहे सर्व गायक वादक काय असतील सर्व त्या माध्यमातून ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यातले त्यात व्यासपीठ चालक मला वाटतं कोटमगावचे भानुदास महाराज, तसं कोटमगावला माझा मित्र पण होता, सालानी होतो तेव्हा, सालानी होतो तेव्हा। आणि मृदुंगाचार्य कोटमगावचे बघा आपल्याकडचे पोरं काय करतात आणि हे पोरं काय करतात, म्हणजे खंत वाटते की तयाच्या चिंतने किंवा जन्मून या कुळी ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलोय कशासाठी आलोय त्याचा फायदा ज्यांनी ओळखून घेतला त्याच माध्यमातून आमचे जोरमपाड्याचे मधुबाबा की एक माझा उजवा हात आहे माझ्या माध्यमातून, तसेच आमचे राजू भाऊ करंजखेडचे चोपदार आहेत, सर्वांचेच नावं घेत नाही, ज्यांचे नावं घेतले आमचे रमेश महाराज की पेटी मास्तर मला वाटतं आमच्याही तालुक्यात किंवा तुमच्याही तालुक्यात की एक भूषण आहे, त्यांची माझी गाठ घागबारीला झाली होती दसकरियाच्या प्रवासनाला, तेव्हा थोडा आमचा परिचय झाला आणि त्या माध्यमातून सुंदर असं त्यांचं गायन पेटी वाजवणं सुंदर असं आहे। त्यातल्या त्यात माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मला वाटतं आमचे एकलारेचे साऊंड सिस्टीम निवृत्ती भाऊ पवारच ना, नाही ते दिसत नाही परंतु चिरंजीव आहे म्हणून की निवृत्ती भाऊ पवार यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आणि ऑपरेटिंग करणारा चिरंजीव सुद्धा सुंदर आहे। आणि म्हणून या माध्यमातून ज्यांचे नावं घेतले ते देव, ज्यांचे नावं घेतले नाही ते महादेव। विठ्ठल विठ्ठल आता मला वाटतं 10 वाजले, काय 10 वाजले, अगदी पुढे भारोडाचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही पाणी पाऊस जरी पडला तरी उपस्थित आहे, आम्हाला माहित आहे। जिथं तमाशा असेल काय सांगतात, जिथं ढोलकी तुणतुणे वाजती तेथे कान टवकारती, आणि अशा माध्यमातून पुढे भारोडाचा कार्यक्रम आहे म्हणून मी तुमचा वेळ घेणार नाही फार, परंतु तुकोबराय वर्णन करून सांगतात की सारासार विचार करा उठा उठी। मग सार काय आहे आणि आसार काय आहे, त्रिगुण आसार निर्गुण आसार, सारासार विचार हरिपाठ त्या माध्यमातून की सार काय आणि आसार काय। सोपा उदाहरण आहे बघा, आपण भुईमुग पेरतोय ना, भुईमुग पेरतोय आणि मग शेंगा पक्क्या झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे दाणे असते सार म्हणून ते आपण काढून घेतोय आणि जे टरफल आहे ते काय करतोय, तो आसार आहे तो फेकून देतो। तसाच हा देह आहे मायबाप, हा 3.5 हातात 3.5 आऊट हाताचा हा देह आहे, याच्यामध्ये जो आहे तो कोणीतरी परमात्मा भगवान परमात्मा आहे, तो सार आहे आणि हा जो देह आहे याला स्थूल देहाचं वर्णन केलं, काय याला स्थूल देहाचं वर्णन केले। मग हा स्थूल देह दिसणार आहे कवर आहे जोपर्यंत याच्यामध्ये जो सार आहे ना, जो सार आहे तोपर्यंत हा देह दिसणार आहे। याच्यातला सार एकदा गेला माऊली ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात, जय सर देहामध्ये मी रामू हस्ते सर्व सुखाशाराम का भ्रांतीशी कामविषय। मग तैसा हृदयामध्ये, मग हृदयामध्ये जर भगवंत आहे तर आपण येड्यासारखे फिरतो, काय येड्यासारखे जावा लागत, कारण जिथं तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी ती भूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे, परंतु त्या भूमीचं दर्शन घ्यायचं आहे। मग इकडे एका ठिकाणी वर्णन केले, येवोनी नरा केला समातेरा उत्तम नर देहाचा
गाण्या भवती चक्र मारितो बैल तेल्याचा गाण्या भवती चक्र मारितो बैल तेल्याचा पक्वानामध्ये ताटू फिरतो अनुभव कळेना साराचा हातात नारळ घेऊन फिरतो वानर डोंगरचा तशीच आपली कथा आहे तेही जेव्हा असता दगड का फुटता मग त्यामध्ये हृदयामध्ये जो भगवंत आहे तो सार आहे आणि तो सार म्हणजे कशा पद्धतीने आहे बघा तुकोबारायांचा प्रसंग आहे की सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाची ज्यावेळेस तुकोबारायांनी त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करता करता प्रसंग आल्यामुळं काय झालं काय घडलं त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताचा अनुभव आल्यामुळं त्यांच्यावरती थोडा परिणाम झाला वेगळा काय झालं होतं विषय विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलाशी मग नामाच्या माध्यमातून त्या नामाने काय होतंय माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलाशी मग नामाच्या छंदाने काय होतंय हा नामाच्या छंदाने काय होतंय जर नाम आता जरी आपल्याला वाटलं की हनुमान जन्मात झाला हनुमान जयंती होऊन गेली काय मग आपला सप्ताह जन्म झाल्यावर ह्या ठिकाणी विना उभा राहतो मग जरी तुम्हाला वाटत असेल पण जरी हनुमान जयंती झाली असेल हनुमंतरायाचा जन्म झाला तर तो जन्माला आलाय काय तो जन्माला आलाय ह्या ठिकाणी मग जन्माला आल्यानंतर आपण पुढे काय काय करतोय जन्माला आल्यानंतर पाचवी पुंजतोय तो आनंदच आहे ना हा मग तिथं वगैरे काय जशी प्रथा असेल मी सांगणार नाही मी सांगणार नाही तुम्ही समजून घ्या मग काय काय करावं लागतं त्याच माध्यमातून हनुमंतराया जन्माला आलेले आहे मग हनुमंतराया जन्माला आल्यानंतर सकाळी कोणी पाहिला हनुमंतराया सूर्याला गिळायला चालले कोणी पाहिलं म्हणून अशा माध्यमातून हनुमंतरायाचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर पुढचा जो कार्य आहे शंका वाटून घ्यायची नाही संक्राम बाबा एकदा काय झालं बिलवाडीला कचेश्वर महाराजांचं तिथं नियोजन होता आणि त्या महाराजांचं नाव माझ्या लक्षात नाही परंतु त्यांनी घेतला भंग काय ही संत मंडळी सुखी असो काय ही संत मंडळी सुखी असो बाकीच्या मंडळीला थोडा वेगळाच ग्रह निर्माण झाला काय संत मंडळीच का सुखी बाकीचे काय मरून जाऊन देतो का 2 दिवस गोंधळ कचेश्वर महाराजांना दुसऱ्या दिवशी मी सांगितलं बाबा कीर्तन तुम्हीच करा आणि ह्या मंडळीला समजून सांगा काय की ह्या पृथ्वीवर जो जन्माला आलेला आहे तो संतच आहे परंतु संतांची भूमिका आपल्याला कळत नाही म्हणून सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे आपल्याला ह्या पवित्र भूमीवर कशाला जन्माला घातलं कशासाठी आपण जन्माला आलोय नाहीतरी तुकोबारायांनी वर्णन करून सांगितलं घेईन मी जन्म याच साठी देवा तुझे चरण सेवा साधव मग त्या भगवंताला आपण आईच्या गर्भामध्ये असताना दोन्ही हात तिसरं मस्तक ठेवून आणि त्या भगवंताला विनंती केली हे भगवंता ह्या गर्भवासातून ह्या नरकवासातून मला लवकर मोकळा कर मी तुझी भक्ती करेल तुझं भजन करेल पण जेव्हा 9 महिने आणि 10व्या दिवसाची काय 9 दिवस 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली आणि मग 10व्या महिन्यामध्ये जेव्हा आपला जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर ह्या कलीचा वारा लागल्यानंतर त्या भगवंताला आपण विसरून जातो बाळ रडतोय केव्हा भगवंता तुला मी केव्हा फसवलंय तोही सांगतो बेट्या माझ्या ध्यानात आहे तुला कसं गाठायचं ते मग 84 लक्ष योनी भोगून किंवा फेरे फिरून 84 लक्ष योनीचे फेरे फिरून आपल्याला हा उत्तम नरदेह मिळालेला आहे आणि उत्तम नरदेह मिळाला कशासाठी सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाची त्या भगवंताच्या चिंतनासाठी हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे
मग त्या भगवंताचं चिंतन करता करता हे जावो अथवा राहो पांडुरंग दृढ भाऊ. मग हनुमान जन्म जरी झाला असेल तरी त्या हनुमंतरायाचं कार्य चालूच आहे. कारण मला वाटतं गावोगाव हनुमान जयंत्या चालू होत्या. काही ठिकाणी वादक आहेत, काही ठिकाणी गायक नाही काय. आणि आज जो इथं जो खेळीमेळीचा वातावरण आहे, उद्या आणखीन बदल पडणार आहे काय. उद्या आणखीन सर्व गायक वादक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. म्हणून मायबाप मी अगोदरच सांगितलं की गोकुळ नाही गोकुळ आहे. तुम्हाला आठवतं का एकदा कोण महाराज होता त्यावेळेस त्यांनी ह्या गावाचं नाव गोकुळ असं ठेवलं. मग या ठिकाणी त्या भगवंताचं हनुमंतरायाचं चिंतन चालू आहे. मग हनुमंतराया कसा आहे, हा तो बल्लारी आहे. मग त्या हनुमंतरायाचं चिंतन करायचं आहे, त्याचं नामजप करायचं आहे. मग शरण शरण हनुमंता तुम्हाला राम धुता काय भक्तीच्या आता वाटा मध दाव्यावे सुबटा धीर आणि शूर स्वामी कार्या पैसादर असा तो हनुमंतराय. कारण हनुमंतरायाने अनेक जणांच्या खोड्या मोडल्या. हा एवढा साधा सोपा नाही. तुम्ही आम्ही कोण आहेत. त्यांनी अनेकांची जिरवून टाकली, भल्या भल्यांची जिरवून टाकली. आपल्याला वेळ कमी आहे. हनुमंत महाबली